मित्रांनो, एखाद्याचं हृदय जाणून घेणं इतकं सोपं नाही, विशेषतः मुलींचं. त्यातच मुलींचे सिक्रेट्स ओळखणं तर त्याहून कठीण काम. जर तुम्हाला रिअल मॅन आणि मुलींच्या हृदयाचा राजा बनायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी समजून घ्याव्या लागतीलच. त्यानंतर तुम्ही कोणत्याही मुलीसोबत तुमचं नातं हे जोडू शकता. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की तुम्ही त्यांना नेहमी आनंदी ठेवू शकाल आणि नातं मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं, असं नातं दीर्घकाळ टिकतं. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हालाही तुमचं नातं अधिक मजबूत बनवायचं असेल तर मुलींचे सुपर सिक्रेट्स तुम्ही जाणून घ्यायला हवेत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, पहिलं सिक्रेट म्हणजेच मुलींना त्यांचं कौतुक ऐकायला फार आवडतं. खर्चाच्या बाबतीत थोडी कंजूसी एकदाची चालेल, परंतु मुलींची स्तुती करण्यामध्ये मात्र तुम्ही मागे राहू नका. तुम्ही तुमच्या मैत्रिणीची, जोडीदाराची, बायकोची मनापासून स्तुती करा. प्रत्येक वेळी असं करणं योग्य होणार नाही, म्हणून अधूनमधून आपल्या बायकोची स्तुती करत राहा किंवा गर्लफ्रेंडची स्तुती करत राहा. विशेषतः कोणत्याही कार्यक्रमात किंवा कोणत्याही दिवशी तुमची बायको किंवा गर्लफ्रेंड खूप सुंदर दिसत असेल तर तिचं कौतुक करायला विसरू नका. तसेच आपल्या केअरिंग आणि प्रेमळ अंदाजामध्ये तिच्याशी बोला. केवळ सौंदर्यच नव्हे तर तिनं तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, अन्न असो किंवा कुठलीही कला, त्याची भरपूर प्रशंसा करा. जर तिनं तुम्हाला गिफ्ट दिलं तर ती गोष्ट तुमच्यासाठी किती खास आहे ते देखील तुम्ही तिला आवर्जून सांगा. आता दुसरं सिक्रेट, ते म्हणजेच मुलींना हुशार मुलं आवडतात. मित्रांनो, हुशार मुलं मुलींनाच नाही तर बहुतेक लोकांना अशीच मुलं आवडतात. मुली नेहमी हुशार मुलांचीच संगत करतात. अशाच मुलांसोबत त्या नातंही जोडतात, कारण हुशार मुलांसोबत त्यांचा विश्वास टिकून राहतो. हुशार मुलांसोबत फिरणं, त्यांच्यासोबत आउटिंगला जाणं योग्य असतं असं मुलींना वाटतं. तसेच अशी मुलं आपली बाजू सांभाळून घेतील आणि आलेल्या कोणत्याही परिस्थितीला ते धाडसानं सामोरं जातील असा मुलींचा विश्वास असतो. अनेक मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव, लाजाळूपणा, दिखावेबाजी इतकी असते की मुलींना त्यांच्यासोबत कुठेही जायला आवडत नाही. स्मार्टनेसचा अर्थ फक्त ड्रेसिंग, हेअरस्टाईल म्हणजेच स्टायलिश असणं असा होत नाही, तर चांगलं बोलणं, सामाजिक असणं, फ्रेंडली असणं, प्रसंगाशी जुळवून घेणं, या सर्व गोष्टी तुमच्यात असतील तर स्मार्टनेसची बाब जवळपास पूर्ण झाली. याशिवाय जर तुम्ही त्यांच्या मित्रांना आणि पालकांनाही खुश केलं तर समजून जा की तुमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही. म्हणजे हुशार फक्त अभ्यासात असून उपयोग नाही, हे लक्षात घ्या. आता तिसरं सिक्रेट, ते म्हणजेच मुलींना सरप्राइजेस फार आवडतात. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बहुतांश लोकांच्या मतानुसार मुलांच्या तुलनेमध्ये मुलींना सरप्राइजेस फारच आवडतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे यातून त्यांना आनंद मिळतो. मुलींना कायम आनंदी राहायला आवडतं. जास्तीत जास्त आनंद मिळावा अशी मुलींची इच्छा असते. जर तुम्ही त्यांना वेळोवेळी सरप्राइजेस देत राहिलात तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा कायम राहील. बरं, सरप्राईज न दिल्यानं नातं टिकत नाही असं नाही, पण जर तुम्हाला एखाद्यासाठी खास स्पेशल बनायचं असेल तर त्याच्यासाठी खास काहीतरी करायलाही शिका. लक्षात ठेवा की सरप्राईजचा अर्थ म्हणजे महागड्या वस्तू भेट देणं नव्हे. मुलींना ज्यामधून आनंद मिळत असेल अशा सर्वात जास्त आनंद देणाऱ्या गोष्टी करा. यापेक्षा मोठं दुसरं सरप्राईज कुठलंही नाही. आता चौथं सिक्रेट, ते म्हणजेच जजमेंटल किंवा निगोशिएबल मुलांकडे मुली दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या. मुलींच्या बाबतीत आपल्या समाजामध्ये सनातनी विचारसरणीची काही कमतरता नाही आहे. जसे मुलींनी हे करू नये, हे असं असतं, ते तसं आहे, या निरर्थक गोष्टींमध्ये मुलींना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. अनेक मुलांचे देखील असेच विचार असतात. त्यामुळे एक चांगला पार्टनर व्हायचा असेल तर असे विचार ताबडतोब मनातून काढून टाका, नाहीतर कोणतीही मुलगी तुमच्यासोबत राहू शकणार नाही. कोणत्याही गोष्टीबद्दल पटकन आणि जजमेंटल होऊन आपलं मत सांगू नका. विशेषतः एखाद्या मुलीच्या गोष्टीवरती तर अजिबातच विचार विनिमय केल्याशिवाय मत देऊ नये. अशावेळी आपण जजमेंटऐवजी समजावून सांगण्याची पद्धत अवलंबू शकता. आता पाचवं आणि महत्त्वाचं सिक्रेट, ते म्हणजेच आत्मसन्मान आणि हेल्दी रोमॅन्सची इच्छा प्रत्येक मुलीची असते. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर मुलींना तुम्ही एकदाचं महागडं गिफ्ट किंवा इतर काहीही द्या किंवा देऊ नका, परंतु आत्मसन्मान देण्यात कुठलीही कसर ठेवू नका. त्यांचा आत्मसन्मान दुखावणारी कामं आणि गोष्टी चुकूनही करू नका. यासोबतच
तुमच्या गर्लफ्रेंडची किंवा बायकोशी हेल्दी रोमॅन्स करायला विसरू नका. तुम्ही सेक्ससाठी एकत्र आहात असं तिला वाटू नये. असं केल्यास नात्यातील गोडवा हा संपुष्टात येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मुली तुमच्याकडून काही गोष्टी मागणार नाहीत. ही जबाबदारी तुम्हाला स्वतःहून पार पाडायची आहे. या सर्वांशिवाय तुम्हालाही मुलींची काही सिक्रेट्स माहीत असतील तर ती देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला ही सिक्रेट्स कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.